पोरांच्या लग्नाची समस्या अत्यंत बिकट आहे. जिकडे जाल तिकडे त्या कोरोनापेक्षा भयानक आजार आहे. ज्या पोरांची लग्न होऊन आज त्यांची मुलं 4थी 5वीत पाहिजे होते, त्या पोरांचे अजूनही लग्न जमलेले नाही. 38-39 वयोगटातले, आता तुम्हाला सांगतो, विडंबन म्हणून नाही, विनोद म्हणून नाही, पण वस्तुस्थिती सांगतो महाराज. 39 वर्षाच्या मुलाचा बायोडाटा द्यायला त्याचा बाप मुलाला घेऊन माझ्याकडे आला होता. पण महाराज तुम्ही इथलं फिरतस, जर जमणं तर पोऱ्यानं लग्न कर द्या. ते पोरग ज्यावेळेस माझा पाय पडायला वाकलं त्याला टक्कल पड जायला होतं. ही इतकी वाईट दशा झालेली आहे आपल्याकडे. इकडे कसं काय तेच आहे ना, सेम टू सेम आहे ना. मग हे असेच जर दिवसामागे दिवस गेले, हा आजार केवढा भयानक होणार आहे, हा रोग किती महाभयानक आहे. मग याच्यावर तोडगा कोण काढेल? आपल्याकडे लोकांना एका चिकित्सेने असं घेरलेलं आहे. नोकरी असेल, शेती विचारतील, शेती आहे, नोकरी विचारतील, नोकरी आणि शेती दोघं आहे. मग तुम्ही मायबाप जिथं आहेत का? काय म्हणणं आहे लोकांचं? मायबाप पाहिजेत पण गरमा नाही, पोटोमा. मग पोऱ्यान लग्न करासाठी मायबाप येच नाही, जर पिसन मर जाऊ का पहिले. हा रोग घातला कोणी? तुम्ही आपणच आहोत ना, कोणी वेगळे लोक नाहीत. का लग्न थांबले? आम्ही गावोगावी आपल्या खानदेशामध्ये असे चर्चासत्र घेतले. एकाने सांगितलं म्हणे महाराज मुलींची संख्या कमी. म्हणता असा अंदाजून बोलू नको, तू मुजी येलचे का पोरी? तुला कोणी सांगितलं मुलींची संख्या कमी आहे? मुलींची संख्या कमी नाही, पात्र मुलांची संख्या कमी आहे. पात्र, ज्यांना आपली मुलगी देऊन मुलगी सुखी राहील अशा मुलांची संख्या कमी आहे. कमाई कमी आणि व्यसन जास्त. व्यसन नसेल तर उधळेपणा. प्राप्ती जेमतेम 20-20 हजार रुपयाचे मोबाईल. आणि या भरकटलेल्या स्वभावांमुळे माणसं तयार होत नाहीत. एकाने सांगितलं म्हणे नाही हो, पोरीसवाला बोलतात 65 घ्यात म्हणे, काही बियाणा नगत अपेक्षा करतस. अरे कसं काय बोलतो तू असं? तुमची मुलगी आहे, माझी मुलगी आहे. मुलीचा बाप एवढा तर विचार करू शकतो ना की माझी मुलगी दुसऱ्याच्या बांधावर निंदायला जाऊ नये. हाही विचार बापाने करू नये का? कोणली बी दिदी का तो? काय करत बघून पोऱ्या यांच्याने आयात मग दारू पिसन नाचस दिदी का त्याला पोर? काय झालं शिक्षणाचं? 10वी पास करायला आपल्याकडे कांदेश माहिती दे का? अर्धी भाऊबंदकी शाही माथरपडी राहिली. एक पोऱ्या 10वीले आणि 35 लोक त्यानं मागे. एकले विचारा म्हणतो खत चालणार म्हणे आमना डिकरानं 10वी आहे म्हणे. म्हणतो 10वी आहे नाही रे, 10वीचे म्हणे. तो काय करतील मुलं पुढे? काय प्रगती होईल अशा काफ्या देऊन यांना पास कराल?